नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांना. मुलींनो, माझा इडो बघा जा. इडो बघा जा. पुढं नका ढकलं जात जाऊ. आईचा इडो असतं. आईचा इडो कुणी ढकलतं का? आईचा इडो म्हणलं कुणी ढकलतं का? बघायचा आईचा इडो. आईचा म्हणून बघायचा इडो. 10 शब्दातून 4 शब्द तर तुमच्या कामाला येते ना. इडो बघा जा. तोंडावरच उजेड यायला हो माझा. बघा, दवाखान्यात गेले होते मी. 2 घंटे माझं तिथं दवाखान्यात गेलं बघा. ॲडमिट आहेत ना आपले नातेवाईक. तर जाऊन आले आणि तसंच तिकडे मुलीकडे गेले. लॅब घ्यायची होती. तर काय वाचायलाच कोणी नाही. काय करणार हो मी तरी, काय करणार? वाचायला कोणी नाही म्हणून तशीच बसले. आणि मग इकडे यायच्या टायमाला म्हणलं बाबा काहीतरी 4 शब्द तरी बोलावा. आपल्या माता बहिणीला, मुलांना, मुलींना सांगावं, आपल्या आईला सांगावं म्हणून मी जरा थांबले बघा तिथं. तर कसं बिचारे दुःखी बघून मलाच वाईट वाटलं. लई मला वाईट वाटलं. बिचारे लई दुःखी होते. तर मग जरा थोडंसं थांबले. बाजूवालीकडं थांबले. तर तिथं सांगायला लागली त्यांच्या मुलीच्या घरची कहाणी. म्हणली मुलीच्या घरी राहायला गेले म्हणली. सारखं जावाई म्हणायचा, तुम्ही राहतच नाहीत मामी म्हणून ती राहिली बघा. तर 5-6 दिवस राहिली. एक दिवस काय झालं, पाहुणे आले त्यांच्या दुसरे. पाहुणे आल्याच्या नंतर मग काय पैसे त्याने कुठे ठुले असते ना, तर लेकरं बाळाने उचलून ठुले असते किंवा काय माहिती इसरून गेली वाटतं पैसे. आणि तिच्या नवऱ्याचे होते, नवऱ्यालाच द्यायचे होते. परी मग हुडकाय लागली आणि तिनेच ठेवले होते उचलून दुसऱ्या जागेवर. ठेवले होते दुसऱ्या जागेवर. आणि तिलाच याद नाही, माझ्यासारखंच याद. मग याद नाही तिला. तर तिला वाटलं आता घरात तर पाहुणे थोडे उचलणार आहेत. आई आणि बाबाच आहेत माझे घरामध्ये. तर मग बाबा तर गेले होते तिचे. बाबा गेले होते आणि हीच राहिली होती ना. म्हणली आई राहा, 4 दिवस राहा. मग 5-6 दिवस राहिली आणि बाबा गेले. तर मग आली. मग ती मी इथं नाही का नाश्ता दिला आणि उगाच लागली इकडून तिकडून गादी खाली बघायला लागली. आई झोपली होती ना तिथं, गादी खाली बघायला लागली. आईच्या बॅगमध्ये म्हणते कसला तरी बहाणा करायली. मला 100 रुपये पाहिजे, 200 रुपये पाहिजे, तर आहेत का तुझ्या बॅगमध्ये? तिला तर पैसे हुडकायचे होते ना. तिला वाटलं आईनं घेतले असते किंवा बाबाने घेतले असते. बाबा गेले गावाला, तर आईनं त्यांना नव्हते पैसे तर दिले असते ना. तर दिले असले तरी सांगितलं असतं की, मुलीनं सांगितलं असतं ना, मी तुझ्या पप्पाला पैसे दिले तर काय 1000-500 काही सगळे उचलून थोडी नवऱ्याच्या खिशात टाकणार आहे. आईवर शेक खाल्ला किंवा बापावर शेक खाल्ला. तर मग नंतर हुडकायली. मग ती अगं बाई काय हुडकायली तू, काय हुडकायली अशी लागली कराय आई. ती म्हणते काय नाही, मी काय नाही हुडकायली. 200 रुपये आहेत का तुझ्याकडं? तर ती म्हणली बघ माझ्या बॅगमध्ये. आधी तर म्हणली नाही आहे, असतील 100 रुपये. बघ म्हणली माझ्या बॅगमध्ये बघ. तर मग बॅगमध्ये बघितलं तर बॅगमध्ये ते 5,000 रुपये होते तिच्या बॅगमध्ये. आता तिने आपलं काहीतरी कशाला तरी होते, लेकरा बाळाला द्यायला होते म्हणून ठेवले होते तिने. आणि 100-200 मागितले तर तिला वाटलं काय 100 सुट्टी असतील किंवा नसतील. तिने म्हणलीच नाही माझ्याकडे आहेत 5,000, ती म्हणलीच नाही. आणि मग ते 5,000 बघितले, 5, 6, 7, 8 हजार काहीतरी बघितले. आणि नंतर गपचिप गेली. म्हणली नको. म्हणली घेतलेस का 100 रुपये? तर म्हणली नको मला नको, 100 रुपये नको. म्हणली मग कशाला बॅग बघत होती? नाही म्हणली असंच बघितलं मी, नको मला 100 रुपये. बघा
आपलेच मुली न आपलेच सगळं, आणि सगळी धनदौलत मुलींच्या नावी केली, मुलांच्या नावी केली, आणि स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं. उलट ती म्हणायची, अहो आपल्यासाठी ठेवा ना, म्हातारपणासाठी काहीतरी ठेवा, काहीतरी ठेवा. तर ही म्हणायची, आई म्हणायची काहीतरी ठेवा. नवऱ्याला म्हणायची सगळंच वाटण्या नका करू, लेकाला द्यायला तर लेकीला द्यायला तर, आणि आपल्यासाठी काहीतरी ठेवा. शेत पण वाटून टाकलं, काय घरात होतं ते बी वाटून टाकलं. मग आता काय माग काहीच नाही. आता ह्याला काय वाटलं, माझे एवढे लाडके लेकरं येतं, आणि माझे लेकरं काय असे करणार आहेत का, माझे लेकरं ते जीवाच्या पलकडे येतं लाडके, असं हिला वाटलं की हो. आईला कोणत्या प्रत्येक आईला असंच वाटतं की हो, प्रत्येक आईला वाटतं ना काय करायचं आम्हाला, आम्हाला नको जिम्मेदारी. प्रत्येकाला वाटतं की नको आपल्या मागं जिम्मेदारी. काय आपल्याला खायला प्यायला देते, दवाखाना करते तर आपली काळजी घेते, तर आपल्याला पोटाला पोटभर देते, तर अंगाला वस्त्र देते, तर आपल्याला काय पाहिजे मग, असंच म्हणतात ना प्रत्येक आई वडील. आणि जिम्मेदारी सोपवून देतात लेकरांच्या हातामध्ये, पोरांच्या हातामध्ये. आणि मग काय सुनबाईना आणि भडकून द्यायचं का नवऱ्याला, काय पण म्हणून. मग कुठं जायचं त्याने नंतर, वाटण्या तर करून टाकल्यानंतर कुठं जायचं. तर मग की लिखीला दिलं, लेकाला दिलं, आणि झाले मोकळे. मग आता पोराला झाली मुलगा आणि मुलगी, तर ते लेकरं हिनेच आईनच ना. रात्रीचं जागायचं, नेत्राचा दिवा करायचा, हाताचा पाळणा करायचा, नवरा बायकोनं झोपायचं, आणि पुरी रात्र अशी 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 मांडी हलवायची, थापटून 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 झोपवायचं त्या लेकराला. गाणे म्हणून म्हणून झोपवायचं त्या लेकराला. मग असं करून 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 लेकरं व्हायले हळूहळू मोठे. एक झालं 5 वर्षाचं, एक झालं 2 वर्षाचं. मग 5 वर्षाच्या लेकराला शाळा चाललं, 2 वर्षाचं लेकरू बालवाडीला घालायचं होतं. आणि मग लेकराला नेऊन सोडायचं, आणायचं पोराला त्या. आणि लहान पोरगं होतं तर त्याची बी दिवसभर सेवा करायची ह्या मायबापाने. एक 8-15 दिवस राहायला आली, पण ती राहिली तिथंच. राहिली तर मग नवरा बी येऊन तिथंच राहिला तिचा, म्हणजे मायबाप जवळच. स्वतःचं घर सोडून शिरी, स्वतःचं घर सोडून का का आता पोरगण पोरगी झाली, पोरगण पोरगी झाली म्हणून त्या पोरापुरीसाठी नव्हते आले नंतर. आणि त्याच्यानंतर मग पोराला न्यायचं आणायचं, न्यायचं आणायचं त्या लेकराला शाळाला. आणि मग आता कहाणी बाबाला आजीला म्हणायचं, बाबा कहाणी सांगा ना, आई कहाणी सांगा ना. मग आपलं हे बाबाने आपलं जुन्या कहाण्या काय बी सांगायच्या, आणि तसंच लेकरू ते शाळामध्ये म्हणायचं. तर हिला सुनाला जुन्या कहाण्या नव्हत्या आवडत. म्हणायची बाबा उलट शिकवते, तर बघा बाबा उलट कशाला शिकवते, जुन्या कहाण्या सांगायची ना. तर मग काय बी नवऱ्याला भडकायचं, काय बी बाबा शिकवतात लेकरला उलट पालट, काय बी लेकरला उलट पालट शिकवते. तर मग नवऱ्याच्या कानं भरले. कानं भरल्याच्या नंतर मग म्हणायले, आई बाबा तुम्ही असं का शिकवताय, आम्ही शेरला राहायला जातो, तुम्ही इथंच राहा. जनावरं गुरु आहेत ना, त्याची देखरेख करा, तुम्ही इथंच राहा, आम्ही तिकडून गावाकडून त्या शेरकडून पैसा पाठवू जातो. मग गेले ते निघून, तर मग ह्यांना कळलं की आमच्यासाठीच निघून गेले. त्यांच्या लेकराला उलट पालट काही सांगत होते ना बाबा नाही. पण हे त्यांना उलट वाटत होतं, उलट नव्हते सांगत. पण त्या सुनाला उलट वाटत होतं. सुनाला वाटत होता मी कधी एकलं राहावं, कधी मी इथून निघून जावा, म्हणून नवऱ्याला भडकील. तर त्या नवऱ्याला कुठं कळलं, नवऱ्याला नाही कळलं ना. आता कसं आजकाल पुरं बायांचंच ऐकत आहेत ना बायकांचं. मग गेले तर मग हे एकलेच राहिले, तर मग पैसे पाठवायचा ते. मग हे म्हणले आम्हाला पैशालाच काय करायचं, आम्हाला आयतं खायला द्यायचं सोडून पैशाला काय करायचं. मग मुलगी आली त्यांची, तर म्हणली हे तुम्ही एकलं, दादा वहिनी गेले सोडून तुम्हाला, आणि तुम्ही एकलं कसं राहायलात. तुम्हाला म्हणलं होतं ना, पहिलंच म्हणलं होतं 3 हिस्से करा, एक लेकीचा हिस्सा, एक पोराचा, आणि एक तुमचा हिस्सा असता तर कुणी बी सांभाळा असतं तुम्हाला. म्हणजे धनदौलतच्या नादाने त्यांनीच सांभाळलं असतं. आणि आता तुम्ही पण सगळा हिस्सा देऊन टाकलं दोघांना आम्हाला. आणि आता बघा मी तर कसं त्यामुळे मी सासरवाशी आहे. तर त्या नवरा बी तिचा होता संघ,
म्हणलं सासरवाशी कुणाचं तुझा सासरवास आहे? आई बाबाला घे आणि गपचिप चल ते जावाय म्हणला. आणि मग गपचिप घेऊन गेली. गपचिप घेऊन गेली ती नवऱ्याचं ऐकून. आणि मग राहिले. मग तिथंच राहिल्याच्या नंतर लागली नाही ह्यांना गरज होती पैशाची, तर ह्याने आपलं काहीतरी 5-6 हजार ठेवलेले होते. 5-6 हजार ठेवलेले होते तर बॅगमध्ये ठेवले होते. तर मग हुडकायला लागली तर तिला ते पैसे दिसले. तिला वाटलं म्हणजे घरातलेच पैसे उचलून स्वतःच्या बॅगमध्ये ठेवलेत. बघा किती गलत फॅमिली होती माणसाची. आणि मग हे बघा कितीतरी राग आला आणि त्यांना कळलं की आमच्यावर शेक खाल्ला आमच्या मुलीनं म्हणून. आणि मग गेले की ते तिथून निघून गेले त्यांच्या गावाला. बघा आणि गावात म्हणायले एवढी मुलगी श्रीमंत घराण्यात, एवढे पोराला मोठी नोकरी 1.5 लाखाची, आणि तुम्ही म्हातारी इथं काय करायला लागलात? ते म्हणायचे नाही बाबा आम्हाला शेरला नाही जमत. बघा शेरला नाही जमत म्हणजे बघा झाकली मूठ 1.25 लाखाची मायबाप करतात. परी लेक आणि मूल उघडून टाकतात. मुलाने बी उघडली आणि लेकीने बी उघडली. परी मायबापाने तर 1.25 लाखाची ठुली की झाकून. असं असतं. म्हणून नाही का या जमान्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी पाहिजेच. काही त्यांच्या हाताकडे बघायचं का हो पोरापोरींच्या? कशाचे पोरण कशाच्या पुरी हो? आपल्याकडं आहे तर सगळं आहे. आपल्याकडं असलं तर आपण आपला दवाखाना करू, आपण आपलं जीवाला कधी लिहू निसू खाऊ 4 घास सुखाने आपल्याकडं स्वतः असलं तर. आणि आपल्याकडंच नसल्यावर त्यांच्या हातापायाकडे बघून नाही का उपाशी मरावं लागणार घरामध्ये. कोणी विचारणार उपाशी मेलं तरी? कोणाला दया येणार नाही? येत दया. उपाशी झोपलं तरी कोणी विचारत नसतं या. बघतोत ना आम्हीच, बघतोत ना आम्ही पण 4 घरात वावरलेलो आहेत. बघतोत की आम्ही. आणि कुणाच्या घरात एवढा जयजयकार सासू सासऱ्यांचा म्हाताऱ्या माणसांचा. म्हणते तर घरात म्हातारे माणूस असलं ना एक हे देवाचा अवतार आहे. कुठं बाहेर चाललं तर माणूस दरवाजा मोकळं सोडून जाते. आणि जर सासू सासरे असले मायबाप असले तर माणूस दरवाजा मोकळा सोडून जाते. बघा की अनुभव घेऊन तेव्हा कळन. चला ऐकून घेतलं माझं एवढं. थँक्यू माझ्या मुलांनो मुलींनो. असाच माझा व्हिडिओ ऐका जा बघा जा.